कसे आहात आपण? तर आज मी माझ्या देवघरची क्लिनिंग करायचं ठरवलं आणि तिथूनच माझा व्हिडिओ करायचं सुरुवात केली. कारण बरेच दिवस झाले देवघरची क्लिनिंग झालेली नव्हती. म्हटलं चला आज करूया आणि आज घटस्थापनाही आहे, त्यामुळे मग आज सकाळी सकाळी मी लागली. आधी पूर्ण देवघर स्वच्छ करून घेतलं छान ते ब्रशच्या मदतीने आणि मग हे फ्रेम्सही पुसून घेतले. त्या ब्रशने हे जी पूर्ण बारीक बारीक डिझाईन आहे तर ती छान क्लीन होऊन जाते त्या ब्रशने. आणि मी हे स्टेप्स असं म्हणजे काढू शकता असंच तयार करून घेतले, म्हणजे आपल्याला क्लिनिंगसाठी पण खूप असं म्हणजे सोपं पडतं क्लिनिंग करायला. त्यासाठी मग तसं ते करून घेतलं आहे. अजून मला देवघरमध्ये बऱ्याच गोष्टी नवीन ॲड करायच्या आहेत. तसं एक एक नवीन आयडिया घेऊन मी करते. कारण आत्ताच नवीन घर असल्यामुळे अजून काही एवढ्या गोष्टी घेतल्या गेलेल्या नाही. सगळं हळूहळू करतो आहे आम्ही. मग आता मी माझं देवघर क्लिनिंग करून घेतलं. त्यानंतर मग हे असं स्टेप्सवर रेड कलरचं कापड टाकून दिलं. नंतर मग देवांनाही रेडी करून घेतलं. त्यात येशूची अशी मध्ये मध्ये चालू असतं तिचं हे ते तू रेडी करते असं, देवांना कपडे घालते असं तिचं चालूच असतं. आणि ती सगळं ऑब्झर्व करते बारीक बारीक. आणि जसं मग मी करते ना तसं मग ती तिच्या टॉईजसोबत करते, त्यांनाही ती तसं रेडी करते. तिचं असं चालू असतं. काय करते काय करते हा पसारा कोणी केला एवढा सारा? कोणी केला? तिचं असं दिवसभर असतं. आपण कितीही करा पण असो, ती खेळणार नाही तर कोण खेळेल. आपण इकडे मशीनला मी कपडे लावून दिले आहेत. मशीनसाठी सेपरेट रूम असल्यामुळे मग तिथे एवढं काही पसारा होत नाही. फक्त कपड्यांचंच असतं, बाकी सगळं मोकळं असतं. फ्युचरमध्ये मला तिथे काही स्टोरेज करायचं असलं तर करेल तसा मी. चला हिचा असा टाईमपास चालतोय तोपर्यंत मी माझं बाकीचं सगळं आवडते. आणि थोडंसं तिच्याकडे लक्ष दिलं नाही आणि तोपर्यंत तिने काहीतरी रिकामं काम केलं होतं. आणि मला वाटलंच ही मला बघून असं का बरं हसते, असं कळालंच नाही मला. ती खूप जास्त चालाक आहे. तिने केव्हा त्या देवघराच्या खालच्या कप्प्यातून माचीस काढली आणि केव्हा सगळं मोकळं करून ती असं तिच्या ब्लँकेट खाली लपून बसली होती. म्हणूनच ती मला असं बघून हसत होती. ती खूप जास्त नॉटी आहे आणि तिला असं माहिती आहे की ज्या गोष्टीने आपली मम्मीला चालणार नाही मग आपण ती गोष्ट केल्यावर कसं लपवून ठेवू. आणि ती मुद्दामून माझ्याकडे बघून हसत होती. मला तेव्हा कळालं नाही की ही का हसते असं. मी पण तेव्हा हसण्यात घेतलं. नंतर कळालं, दिसलं मला ते की हिने हे असं काहीतरी सगळं माचीसचे जे स्टिक्स आहेत ना ते सगळं असं मोकळं करून ठेवलं होतं. म्हटलं वा छान आहे. असं तिचे स्मार्टनेस खूप जास्त दिवसेंदिवस वाढते आणि इतकं ऑब्झर्व करते ती सगळ्या गोष्टी. तिचा असा आगाऊपणा डेली चालू असतो आणि मी पण तिला मोकळं असं सगळं खेळू देते, बिंदास तिचं चालू असतं. हे तिचं ब्लँकेट तिचं खूप जास्त फेवरेट आहे आणि ती त्याला असं म्हणजे घडी करूच देत नाही प्रॉपर असं. रोज तिचं असतं तिला लपून मला त्या ब्लँकेटची घडी करावी लागते. ती आता असं मग तिचं टाईमपास चालू आहे, खेळणं चालू आहे. तोपर्यंत म्हटलं मग मी आता हे बाकीचं सगळं खालचं आवरून घेते. आणि काही नाही, आवरून झालं की तिचं परत तसं सुरू होणार आहे मला माहिती आहे. पण मग जे काम असतं ते तर करावंच लागतं. आणि आज मला खूप जास्त उशीर होऊन गेला होता, कारण असंच तिचं आगाऊपणा आणि मग काही फोन कॉल्स वगैरे असं चालू होतं सगळं. त्यामध्ये खूप जास्त उशीर झाला. आणि आज देवघर क्लिनिंग केली, त्याच्यामुळे मग देवपूजाही म्हणजे फक्त देव तर मी सकाळी सगळे घासून टाकले होते. नंतर म्हटलं आता आंघोळ वगैरे झाल्यावर फक्त दिवा लावायचं काम राहील. आणि संध्याकाळी मला अखंड दिवाही लावायचा आहे. तसं घरी माझ्या सासूबाई ज्योत लावतातच 9 दिवसाचं, आमच्याकडे घट बसतात. तसं ठरलं तर जाणारच आम्ही गावी सासरी.
बघू काय होतं पुढचं. असं असं म्हटलं चला मीही इथे मग माझ्याकडे एक मोठा दिवा आहे, त्याच्यात मीही 9 दिवस तसं कंटिन्यू लावेल. मग बघू म्हटलं पुढच्या पुढे कसं ठरतं आहे काय. आणि मग नंतर मी सोफा क्लिनिंगला घेतला. हा ब्रश मला खूपच जास्त उपयोगात येतो आहे. हा आताच परवा मी सॅटर्डेला जेव्हा मार्केटला गेलो ना, तेव्हा बऱ्याच काही गोष्टी घरातल्या ज्या लागणार होत्या ना त्या आम्ही आणल्या. आणि ह्या ब्रशने खूप जास्त सोप्या व्हायचे, बारीक बारीक केस जे असतं. आणि परत यशू खूप जास्त असं बारीक बारीक गोष्टी त्यात असं खोसून ठेवते. मग तेही सगळं क्लिनिंग छान झालं त्या ब्रशने. नंतर मग मी सगळं असं कवर वगैरे लावून छान झाडू मारायला घेतलं पूर्ण घराला. आणि तिचं असं मध्ये मध्ये खूप जास्त खेळणं वगैरे आणि मुद्दामून मला चिडवणं चालू असतं. म्हणजे ती मला एखादं तिचं मैत्रीणच आहे, फ्रेंड्स आहे असं समजूनच ती माझ्यासोबत खूप जास्त मस्त्या करत असते. आणि तिला असं दिवसभर कोणी नसतं ना, त्यामुळे मग तिचं असं माझ्यासोबतच खूप जास्त मस्ती करणं चालू असतं. म्हणून मलाही ते छान वाटतं, पण कधी कधी खूप जास्त इरिटेशन होऊन जातं. पण असो, तिला तिच्या गोष्टी करूच द्याव्या लागतील, त्याच्याशिवाय पर्याय नाही. नंतर मग मी घरही पुसायला घेतले. घर बघू तुम्ही वेळ बघू शकता, खूप जास्त झालेला आहे. अजून मग जेवण वगैरे सगळं बाकी आहे, अंघोळ बाकी आहे. आणि सॅटर्डे संडे असतो ना, मग तेव्हा काहीच जास्त कामं होत नाही. किंवा बाहेर वगैरे फिरण्यात किंवा मग काही घरातल्या गोष्टी आणायच्या असत्या इम्पॉर्टंट वगैरे, ते मला ते घरी असतं तेव्हाच जाणे शक्य होते. त्यामुळे मग ते गेले का मंडेला ऑफिसला, मग तेव्हा माझे प्रॉपर सगळं कामांना सुरुवात होते. मग आज मी ठरवलं की सगळं आज बऱ्यापैकी क्लीन करूनच घेऊया. मग संध्याकाळी फक्त ते दिवा वगैरे लावायचा राहील ज्योतचा, आणि मग स्वयंपाकाचं काम राहील. यशूनही छान नमस्कार केला देवांना. आणि मग असं देवपूजेला मला खूप कधी उशीर होऊन जातो, कारण घरात लहान मुलं असते ना, तेव्हा आपल्याला खूप जास्त म्हणजे आधी त्यांचं करावं लागतं, मग आपल्याला बाकी गोष्टींना वेळ द्यावा लागतो किंवा मॅनेज करावं लागतं. म्हणून तुम्ही समजू शकता, लहान मुलं असल्यावर आपल्याला बऱ्याच काही गोष्टी अशा ज्या असतात त्या वेळेवर करणं शक्य होत नाही. पण असो, ती हळूहळू जशी मोठी होईल तसं तसं सगळं व्यवस्थित होईल असं. मग नंतर मग तिला भूक लागली होती, मग माझं डोस्याचं बॅटर होतंच. मग तिला डोसा करायला घेतलं मी. त्यात तिचं असतं जसं तुम्ही नेहमी व्हिडिओमध्ये बघत असणार, की जेव्हा पण मी असं स्वयंपाकाचे व्हिडिओ करते ती तिथेच बसलेली असते, कारण तिचं असतं की मला दाखव कसं बनवते असं. आणि तिला बघून ती लगेच असं ॲप्रिशिएट पण करते, वाव वगैरे असं. तुम्ही पुढे बघू शकता ती किती छान मला असं छान कॉम्प्लिमेंट वगैरे देते. कसा लागतो ग? डोसा कसा लागतो? कसा लागतो डोसा? कसा लागतो? माय मम्मा इज द नीट कर. मम्मा इज द नीट सांगा, असं नाही करायचं. मम्मा इज द माय मम्मा इज द बेस्ट. I love you. 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 I love you.
मगर तुम कहो मैं कोई ऐसा गीत गाऊं ये आईना दिखाऊं अगर तुम कहो. हे बघा किती छान क्रिस्पी असा डोसा झालेला आहे. आणि ती पण बसती लगेच खायला. तिला मी असं छान नवीन डिझाईनमध्ये असं फोल्ड वगैरे करून देते म्हणजे तिला खायला अजून जास्त इंटरेस्ट येतो. हे बघा किती छान दिसतोय असं. आम्हा दोघी मायलेकींचा असाच वेळ दिवसभर जातो संध्याकाळी जोपर्यंत ते येत नाही. आमचं असं चालूच असं दोघींचं सोबत काम करणं वगैरे, खाणं पिणे. आज तिची काय डिमांड नव्हती टी व्ही लाव असं, पण तरी ती सांगेलच शेवटी. जोपर्यंत मी बसलेली आहे तोपर्यंत ती सांगणार नाही. नंतर मग मी उठली मग तिची डिमांड राहील की टी व्ही लाव असं. तिला जेवताना लागतेच टी व्ही बघायला, म्हणून मी पण तिला थोडा वेळ लावून देते. आणि मग आज कसं सगळं कामही झालेली आहेत. मग जेवण झालं की तिला फक्त मला झोपवायचं काम आहे. आणि जे मी मशीनला कपडे लावले आहेत ते पण मला टाकून मग मीही थोडा आराम करेल. असा आमचा दोघींचा वेळ खूप छान जातो. आणि मलाही छान म्हणजे तिच्यासोबत असा टाईम स्पेंड करायला भेटतो. सॅटर्डे संडे तर तिचं पप्पांसोबतच वेळ जातो. मी म्हणजे जास्त तिच्याकडे सॅटर्डे संडे जास्त माझं तिच्याकडे बघितलंच जात नाही, कारण ते पूर्ण तिचं करून घेतात. त्याच्यामुळे मला काही एवढं वाटत नाही. नंतर मग मी हे जे प्लास्टिकच्या बरणीत कधीचं माझं लोणचं होतं ते थोडंसं खराब होऊन जाणार होतं. म्हणून त्याच्या आधीच आम्ही मार्केटला गेलो तेव्हा मी ही सिरॅमिकची एक कंटेनर घेऊन आली त्या लोणचं त्याच्यात टाकण्यासाठी. आणि मला ती आवडली. म्हटलं चला घेऊन जाऊया, ही बरं पडेल आपल्याला लोणचं ठेवायला. नंतर मग मी हे लोणचं त्यात सगळं ॲड करून दिलं. पण ते थोडंसं जास्त होतं. मला असं वाटलं की ते त्याच्यात सफिशियंट होऊन जाईल, पण ते पूर्ण वरपर्यंत भरून गेलं. नंतर म्हटलं मग हे झाकण त्यावर लगेच ठेवता येणार नाही, तर झाकण पूर्णपणे तेलाचं भरून जाईल. तोपर्यंत मी तिला असं ठेवून त्यावर फक्त एक ताटली ठेवून दिली. झाकण म्हणतात 2-3 वेळा जेव्हा आपलं खाल्लं जाईल तोपर्यंत ते खाली जाईल, मग झाकण ठेवून देईल. त्यानंतर मग मी कपडे लावायला घेतले. असे माझे नवीन व्हिडिओ, इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि मला सजेस्टही करा तुम्हाला अजून कशा याच्यावर माझे व्हिडिओ बघायला आवडेल. तसं मी माझे व्हिडिओ बनवेल. तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून शेअर करा आणि लाईक करा. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स. बाय.